हिंजवडी परिसर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्याच्यामध्ये वाकड परिसर देखील येतो. ह्या हिंजवडी आणि वाकड परिसरामध्ये वाढत्या अपघातामुळे खूपच मोठा चिंताजनक प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला होता. कारण की 29हून अधिक अपघाती मृत्यूची नोंद आपल्याला मिळत आहे. किती जण एक्झॅक्टली मिळेल त्याची आकडावारी अजून स्पष्ट झाली नाही, परंतु 39पेक्षा जास्त जण या गोष्टीच्या माध्यमातून मृत्युमुखी पडले होते. सातत्याने होत असणारे ट्रॅफिक कंजेशन, सातत्याने रस्ता खराब असल्यामुळे होणारे अपघात यांना आता कुठे ना कुठेतरी आळा बसणार आहे. कारण की PMRDचे आयुक्त यांनी असे आदेश दिलेत की 5 डिसेंबरपर्यंत हिंजवडी परिसरातले किंवा IT पार्कच्या परिसरात आणि वाकडच्या परिसरातले सर्व खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवण्यात यावे. आणि त्यांना अल्टिमेटम दिला तो म्हणजे 5 डिसेंबरपर्यंत. आणि 5 डिसेंबरपर्यंत जर ते खड्डे भरले गेले नाहीत तर संबंधित लोकांवरती कारवाई देखील करण्यात येणार आहे असं आपल्याला माहिती मिळते. एवढंच नव्हे तर अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड हे असं देखील म्हणतात की जर आता खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाला तर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल संबंधित अधिकाऱ्यांवर. आता आपण जर हिंजवडी वाकड सर्व IT पार्क जर आपण बघितला, हा पूर्ण जर पॅच बघितला तर हा सातत्याने डेव्हलप होणारा भाग आहे. म्हणजे तिथे कधी कधी कन्स्ट्रक्शन चालू असतात, बरेचशा वेळेस कन्स्ट्रक्शन त्या चुकीच्या पद्धतीने देखील होत असतात. म्हणजे कन्स्ट्रक्शनचे जे नियम असतात सुरक्षिततेचे तर ते देखील तिथे व्यवस्थितपणे त्याचं पालन करण्यात येते. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन साईट्सवरती होणारे अपघात वगैरे जे आहेत त्याच्यावरती देखील आता आळा बसणार आहे असं आपल्याला माहिती मिळून येते. म्हणजे धोकादायक जे बांधकामं चालू आहेत त्याच्यावरती देखील आता PMRD आता कारवाई करणार आहे. एवढंच नव्हे तर आता आपल्याला अजून एक अशी माहिती देखील मिळते की जे PMRD जे आहे ते आता नवीन CCTV कॅमेरा इन्स्टॉलेशनसाठी आता फंडिंग देखील देणार आहे. म्हणजे आता ह्या सर्व जी आता वाढती परिस्थिती आहे की सातत्याने होत असणारे अपघात म्हणा किंवा धोकादायक इमारतींचं कन्स्ट्रक्शन आणि आजूबाजूच्या ज्या सर्व गोष्टी ज्या प्रामुख्याने अपघाताला कारणीभूत ठरतात त्या सर्व कारणांवरती आता PMRDने आता एक चोख उत्तर आणलेलं आहे. आता त्याच्यामुळे आता हे CCTV इन्स्टॉलेशन होणार. त्याच्यानंतर त्या CCTVच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टींवरती म्हणजे ट्रॅफिक कंजेशनवरती आणि सर्व नागरिकांच्या हालचालींवरती त्यांना PMRDला व्यवस्थितपणे त्यांना नजर ठेवता देखील येणार आहे. आता ह्या स्टेपमुळे किंवा आता ह्या उचललेल्या गेलेल्या पावलामुळे आता कुठे ना कुठेतरी हिंजवडीकर आणि जे वाकडच्या परिसरामध्ये राहणारी लोक आहेत किंवा सातत्याने त्याच रोडवरनं ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांना आता दिलासा मिळतो. कारण की प्रामुख्याने जेव्हा आपण बघतो तर खराब रस्ते जे आहेत तेच ह्या मोठ्या मोठ्या अपघातांचं कारण आहे. बरेच वेळा अवजड वाहनं देखील तिकडनं अवैध प्रकारे जात असतात. जेव्हा त्यांना डिले टायमिंग नसतो तेव्हा पण ते त्या रोडवरनं जातात, त्याच्यामुळे देखील अपघात घडतात. परंतु प्रामुख्याने जेव्हा हिंजवडीचे रस्ते घाणेरडे असतात तेव्हा देखील मोठे मोठे अपघात घडलेले आहेत. त्याच्यामुळे आता PMRDने उचललेलं हे पाऊल आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता ह्या पावलाने निदान गोष्टी म्हणजे ज्या आत्तापर्यंत एवढे ॲक्सिडेंट होत होते आणि एवढे अपघात होते त्याच्यावरती आता नक्कीच आळा बसणार आहे. आणि त्याच्यामुळे आता सर्वच आता सुरक्षित देखील राहतील असं आश्वासन दिलं गेलेलं आहे. ह्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज.CM अंशुकाशी.